मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं सांगितलं होतं की जी-एस-टीची जी असेसिंग ऑथॉरिटी असते, प्रॉपर ऑफिसर जो असतो, तो आयदर सेंटरवाले असतात किंवा स्टेटवाले असतात. म्हणजे सेंटरचं जी-एस-टी ऑफिस किंवा स्टेटचे जी-एस-टी ऑफिसर्स. ओके. आता जेव्हा हे असेसिंग होते जाते, जेव्हा हे असेसमेंट होते की बाबा चेक केलं जातं की जी-एस-टी प्रॉपरली भरलेली आहे की नाही, तर त्यावेळेस दोघांपैकी जो कोणी करेल त्याच्यावरती असं ऑब्लिगेशन टाकलेलं आहे की जो कोणी करेल, जर सेंटरवाला करणार असेल तर त्याने सेंट्रल टॅक्स बरोबर पे केला आहे की नाही हे चेक करण्यासाठी किंवा त्याच्या अंडर त्याने एखादी ऑर्डर पास केली तर त्यासोबत त्याने स्टेट टॅक्स पण बरोबर भरलेला आहे की नाही याच्यासाठी पण ऑर्डर केली जावी. ओके. आणि ही ऑर्डर करताना त्याने सेंट्रलवाल्याने ही ऑर्डर करताना त्याने इंटिमेशन स्टेटवाल्याला पण द्यावं. म्हणजे जेव्हा केव्हा तो ऑर्डर पास करत असतो अंडर CGST ऍक्ट, तेव्हा त्याने SGST पण तो त्याबरोबर बरोबर भरलेला आहे की नाही, कारण ते इक्वल अप असतं, तर ते पण तो बघतो. पण ते ऑर्डर पास करताना त्याने अंडर इंटिमेशन स्टेट डिपार्टमेंट पण केलं पाहिजे. म्हणजे ती ऑर्डर पास केल्यानंतर असं आहे की त्यांनी ती ऑर्डर स्टेटच्या ऑफिसर्सला पण पाठवावं की मी ह्या व्यक्तीला, जसं मी सेंट्रलचे ड्यूजसाठी नोटीस ऑर्डर केलेली आहे तशी स्टेटसाठी पण केलेली आहे, की जेणेकरून त्यालाही माहिती असावं की सेंटरवाला स्टेटचे पण ड्यूज इक्वली बरोबर पे केलेले आहे की नाही हे चेक करतोय. ओके.